13वा मुद्दा आहे श्रद्धा. श्रद्धा. पहिलं बोधवचन आहे, गुरूंनी सांगितले की तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस. गुरूंनी सांगितले की तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस. तर शिष्याने श्रद्धेने ते खरे मानावे. मागचे गेले ही भावना ठेवून तो पुढे निश्चयाने चांगले वागेल, तर काही काळाने त्याचे मन शुद्ध होईल आणि त्याला अगदी हलके वाटेल. तर हे खूप मोठं तत्वज्ञान आहे, खूप मोठी ह्यामध्ये संतांची खात्री आणि खूप मोठी दूरदृष्टी आहे की ते जेव्हा आपल्याला सांगतात तुझं मागचं सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस, तर हे ह्यावरती विश्वास ठेवावा की त्यांनी मागचं सर्व गेलं असं सांगितलंय, तर गेलं हे पक्क करावं. ह्यासाठीच त्यांनी सांगितलेलं असतं की त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने आपणाला ते भूतकाळातल्या गोष्टींमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. कारण भूतकाळातली गोष्ट आठवून आपलं चित्त बेचैन, उदास, चिंताग्रस्त होऊ शकतं आणि अशा चित्तामध्ये, बेचैन उदास चित्ताने आपण भगवंताला स्मरण नाही करू शकत. त्यामुळे ते आपल्याला खात्री देतात की मागचं सर्व गेलं, इथून पुढे बाकी व्यवस्थित वाग. असं केलं तर हळूहळू करत आपलं चित्तसुद्धा भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतं आणि हळूहळू आपलं चित्त शुद्ध होत जातं. तर हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कितीतरी संतांच्या पुढे जर गेलो तर कितीतरी अपराध आपले असतात की ते स्वतः पोटात घेत असतात आणि आपल्याला पुढचा मार्ग दाखवत असतात. आपल्यालाही आपले अनेक अपराध माहीत असतात. तर मला तर कोणाचे दोष बघायच्या अगोदर मला स्वतःच्या आतलेच इतके दोष दिसतात आणि तेव्हा हाच विचार येतो मनामध्ये की एवढे दोष असताना सुद्धा संत एवढे प्रेम करतायत, त्यांनी एवढं जवळ घेतलंय कधी. तर काय दुसऱ्याचे दोष किंवा दुसऱ्याला आपण सांगायचं. तर त्यामुळे शांत राहणंच, आपणहून शांत राहणं होतं, आपणहूनच आपल्या चुका दिसतात, हे घडतं. तर आणि संत जसे आपल्याला सामावून घेतात आणि आपले दोष पोटात घालून पाठीशी घालतात, त्याचप्रमाणे मग संसारात सुद्धा तसंच आपण शांत राहायला शिकतो, आपणहून शांत राहायला शिकतो, हे होतं. तर इथे महाराज सांगत आहेत, खूप मोठा मुद्दा आहे. तर आता पुढे दुसरं बोधवचन आहे की विद्वानांची मते आपापसात जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा मात्र डळमळते, पण आपल्याला वाचन केल्याशिवाय चैन पडत नाहीत. आता एक वेगवेगळे ग्रंथ, वेगवेगळे मतमतांतरं असलेले असतात, तर त्यामुळे आपल्याला बाकी मग गोंधळ उडतो की नक्की कोणाचं ऐकावं. त्यासाठी जास्त वाचन, अतिवाचन करू नये. कोण एक सांगेल, संप्रदायानुसार पण काही आचरण पद्धती वेगवेगळ्या असतात, काही श्रद्धास्थानं, धारणा करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. तर हे त्या संप्रदायाच्या एक नियम असतात, त्यानुसार एक चालणं योग्य असतं म्हणून आखलेले असतात. तर ते योग्यच आहेत प्रत्येक ठिकाणचे. परंतु आपण जर असंच सगळं वाचत राहिलो किंवा ऐकत राहिलो तर आपला गोंधळ उडू शकतो. आपल्याला जर त्याच्यातली खोली कळली नाही की त्यातलं नेमकं काय घ्यावं, तर 99% लोकांचा गोंधळच उडतो. म्हणून जास्त इथे सांगितलेलं आहे की वाचन जास्त, काय सांगतात की आपल्याला वाचन केल्याशिवाय चैन पडत नाही, त्यामुळे थोडकंच वाचावं. जास्त सगळीकडचं वाचत थोडकंच एका वेळेला एकाच गोष्टीचा अभ्यास करत गेलो तर मग आपल्याला त्यातले कळतं आणि नंतर इच्छा झालीच तर ते झालं की दुसरं असं आपण करू शकतो. असंच आपण करावं. तर आपल्याला प्रत्येक संताचं किंवा प्रत्येक ऋषीमुनींचं किंवा प्रत्येक ग्रंथाचा नक्की आशय काय आहे तो पूर्णार्थाने कळू शकतो, हे इथे सांगत आहेत महाराज. नाहीतर गोंधळ उडतो. पुढे सांगतायत की 3 साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. साधन श्रद्धेने करावे. 4 नाम, भक्त आणि भगवंत हे वेगळेपणाने राहू शकत नाहीत. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी. नामात भगवंत आहे, नाम, भक्त आणि भगवंत
हे वेगळेपणाने राहू शकत नाहीत. नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी. 5. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते. 6. ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपले ताप आपल्याला पाहता येतो, आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याचप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान झाले पाहिजे. तेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा पाहिजे. तेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा पाहिजे. तर इथे हे सांगतात की ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येतो, त्याचप्रमाणे साधन करताना आपल्याला समाधान झाले पाहिजे. तेच सर्वस्व आहे अशी श्रद्धा पाहिजे. साधन करत असताना आपल्याला एक समाधान प्राप्त होतं, तसं झालं पाहिजे. आणि तेच मोजमाप आहे की आपण योग्य रीतीने चाललोय की नाही चाललोय. तर हे आहे. 7. साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःख नाही, जशी श्रद्धा तशी फळे. साक्षीत्वाने राहणाऱ्याला दुःख नाही, जशी श्रद्धा तशी फळे. 8. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. आपण भगवंताचा वशिला घ्यावा आणि उद्योग करावा. भगवंतावर निष्ठा ठेवावी आणि प्रयत्न सोडू नये. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. आपण भगवंताचा वशिला घ्यावा आणि उद्योग करावा. भगवंतावर निष्ठा ठेवावी आणि प्रयत्न सोडू नये. इथे काळजीच्या संदर्भात महत्त्वाचं सांगितलेलं आहे. काळजी जर अत्यंत असेल आपल्या मनामध्ये, काळजी जर असेल अत्यंत मनामध्ये आपल्या, तर काळजीने कार्याचा नाश होतो. आपल्या चित्त लागत नाही कार्यामध्ये. ती काळजीने काहूर माजतो पूर्णतः मनामध्ये. त्यामुळे कार्याचा नाश होतो आणि सर्वच वेळ हा त्या काळजीमध्येच जातो, कुठेही चित्त लागत नाही. त्यामुळे इथे महाराज सांगतात की काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो. आपण भगवंताचा वशिला घ्यावा आणि उद्योग करावा. भगवंतावर निष्ठा ठेवावी आणि प्रयत्न सोडू नये. तर इथे महत्त्वाचं सांगितलेलं आहे की काळजी केलं असता त्या काळजीचंच मन चिंतन करू लागतं आणि पूर्णतः आपल्या कार्यापासून आपण ढळतो. तर तसं होऊ नये यासाठी जी भले काळजी खूप असेल तरीसुद्धा भगवंताला आपल्यासोबत ठेवावं आणि आपले प्रयत्न करत राहावं. काळजी करण्याच्या ऐवजी आपण भगवंताला सोबत ठेवून आपले प्रयत्न आपण पूर्ण करावे. हे महत्त्वाची गोष्ट आहे. तो विषय काळजीचा बाजूला ठेवणं गरजेचं आहे. तिथे भगवंताची साथ, भगवंताला सोबत ठेवून आपण आपलं कार्य प्रयत्न करावं आणि तेच आपल्याला निश्चिंत करू शकतं. आणि योग्य ते मार्ग, योग्य ते उपाय आलेल्या गोष्टींमध्ये पण प्रत्येक जीव हा एक गोष्टीने त्रासलेला आहे. शरीराला औषध करण्यापेक्षा ते शरीर, मला तर काही इंटरेस्ट पण राहिला नाही आता त्या शरीरावरती औषध योजना करण्यामध्ये. कारण ते कितीही केलं, कितीही बरं केलं तरीसुद्धा जे मनामध्ये आहे, एखाद्याला खूप औषध देऊन चांगलं बरं जरी केलं आणि त्याची वृत्ती इतकी व्यवस्थित नसेल, तर म्हणजे त्याचा काय उपयोग आहे त्याचा आहे. तर त्याच्यामुळे खरं औषध आहे ते वृत्ती बदलणं किंवा वृत्तीवरती काम करणं हे औषध आहे. आणि जोपर्यंत ते औषध होत नाही तोपर्यंत ही जी सगळी औषधं देणं पण आहे किंवा घेणं पण आहे ते तात्पुरतंच आहे, थोड्या ह्या जन्मापुरतंच आहे. बाकी काही त्याला तसं पाहायला गेलं तर विशेष हे नाही आहे, अर्थ नाही आहे. त्याने बरं झाल्यानंतर जर त्या शरीराचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी होत असेल तरच त्याचा उपयोग आहे. तर हे महत्त्वाचं आहे. तर इतकं बारकाव्याने महाराजांनी एक एक गोष्ट, एक एक वाक्य उच्चारण केलेत आणि बाबांनी ते एवढी एक एक गोष्ट इतक्या बारकाईने सांगितलेली आहे की आता काळजीने कार्याचा नाश होतो, कर्तव्याचा विसर पडतो, कारण मन त्या काळजीतच राहतं. त्यामुळे सगळी शक्ती त्या काळजीच खाऊन टाकते आणि त्यामुळे आपण भगवंताचा वशिला घ्यावा. आपण भगवंताचा वशिला घ्यावा आणि उद्योग करावा. तो आपल्या सोबत आहे हा वशिला ठेवावा. म्हणजे भगवंत काय
असं नाही करणार आहे की ते जी काळजी आहे ती, पण त्याला तो सोबत आहे माझ्या, हे तो माझं सर्व करेल, हे तो करता आहे, हे हे ह्या भावनेने आपण तो एक आत्मविश्वास आपल्या आतमध्ये निर्माण करावा की माझ्यासोबत ती शक्ती आहे, आणि मग आपले प्रयत्न करावा. त्याचा वशिला घ्यावा म्हणजे आपण प्रयत्न सोडावा हे नाहीये, तर त्याचा वशिला घेऊन तो माझ्यासोबत आहे, तो सोबत असताना मला काळजीचं कारण नाही, तो मला मार्ग दाखवेल, हे शरणागती आपणहून होते. आणि मग आपल्याला तो मार्ग मिळतो. आपले प्रयत्न काळजी विरहित होऊ शकतात, किंवा कमीत कमी काळजी मनामध्ये असेल, आणि त्यानुसार आपले प्रयत्न होतील. नाही तर अन्यथा जर भगवंताचं अधिष्ठान नाही घेतलं तर मात्र ते काळजीमध्ये सर्व काही गोष्टी जातात. तर असं हे आहे. आणि काळजी कमी होईल त्यावेळेला ज्या गोष्टीची काळजी आहे त्याच्यात काय उपाय करायचा हे दिसू शकतं. काळजीने मनामध्ये काहूर असेल, चित्त पूर्णतः काळजीने भरलेलं असेल, तर आपणाला भगवंताने उपाय जरी दिला तरी तो आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, ही अवस्था आहे. पुढे सांगतायत, पुढे आहे की जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. इथे महाराज सांगतात की जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात. तर हे महत्वाचं आहे, निष्ठेचं महत्व. पुढे सांगतात की 10 आधी पुष्कळ चिकित्सा करून आपले ध्येय ठरवावे, आणि एकदा ते ठरले की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावे. 11 श्रद्धा हे परमार्थाचे भांडवल आहे. श्रद्धा हे परमार्थाचे भांडवल आहे. 12 सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. हे इथे आहे. ऐकणारा जर त्या मनस्थितीतून ऐकत असेल तर सांगणारा कसाही असेल तरी सुद्धा जो ऐकणारा जर तो एकरूप होऊन ऐकत असेल आणि त्याचे भाव जर जिज्ञासेचे असतील तर मात्र त्याची खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल, हे सांगतात. पुढे 13 आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच. आपण मेले नाही म्हणून जगलो इतकेच. मी कसा जगलो याचे कारण कोणाला सांगता येणार नाही, म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी. आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल? आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच. मी कसा जगलो याचे कारण कोणाला सांगता येणार नाही, म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी. तो आपल्याला राखतो आहे, ही श्रद्धा असावी. 14 दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो, परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या, ग्रहांच्या, संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो, परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो. प्रारब्धाने आणि ह्या सगळ्या गोष्टीने नक्कीच आलेलं असतं, परंतु आता ते जरी प्रारब्धाने आलेलं असेल तरी सुद्धा आता मी कोणाच्या हाती आहे तर मी भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा आपल्याला तेव्हा नसते. आपण केवळ हेच की आता माझ्या भविष्यातच असं आहे किंवा संचितातच आहे किंवा ह्याच प्रारब्धातच आहे, मग हेच आपण चिंततो. हे आलंय त्या सगळ्या गोष्टींमुळे नक्की आहे, परंतु आता मी कोणाच्या हाती आहे हे भाव असणं महत्वाचे आहे. हे लक्षात येत नाही आणि प्रारब्धानुसार झालं, नशिबानुसार झालं, ह्या गोष्टीचंच चिंतन किंवा ह्या गोष्टीचंच वर्णन माणूस जास्तीत जास्त करत असतो, हे इथे महाराज सांगतात. 15 ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे, तो आनंदमय आहे, आपण त्याचे अंश आहोत, मग आपण दुःखी का
याचे उत्तर असे की ज्याचा भगवंतावर विश्वास त्याला समाधान खास. विस्मरण झालंय म्हणून आपण दुःखी, स्मरण झालं आपण कोण आहोत, कुठून आलोय, कोणाचे आहोत, तर मग आपण आपल्याला समाधान हे प्राप्त होणारच आहे. पुढे सांगतात 16 श्रद्धेशिवाय कधी कोणाचा परमार्थ साधायचा नाही. श्रद्धेशिवाय कधी कोणाचा परमार्थ साधायचा नाही. 17 विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी विळ्यासारख्या आहेत, त्यांच्यापासून श्रद्धा झिरपून जाते. विद्या, बुद्धी, कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत, त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते. हे इथे सांगितलंय. पुढे सांगतायत की 18 ज्याचे भगवंतावर खरे प्रेम आणि खरी श्रद्धा आहे त्यांना सत्य असत्याची गरज नाही. ज्याचे भगवंतावर खरे प्रेम आणि खरी श्रद्धा आहे त्यांना सत्य असत्याची गरज नाही. काहीच फरक पडत नसते. म्हणजे तिथे ते सत्य असत्यची गरज नाही. केवळ भगवंतावरती प्रेम आणि श्रद्धा ह्यामध्येच तो माणूस वावरत असतो. बाकीचं त्याला काहीही पडलेलं नसतं. हे इथे या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती होत नसतो. 19 श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. 20 आपण आजारी पडलो म्हणजे आपले पैसे देऊन सुद्धा डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो. आपण आजारी पडलो म्हणजे आपले पैसे देऊन सुद्धा डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारात जर असे आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असे म्हणणे बरोबर नाही. डॉक्टरवर आपण विश्वास ठेवतो याचे कारण असे की आपल्याला जगायची इच्छा आहे, तसे भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचे नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. ते बरं व्हायचंय म्हणून औषध घेतो आणि तर इथे आपल्याला भगवत प्राप्ती हवी आहे तर आपण नामस्मरण अनुसंधान हे केलं पाहिजे. हे इथे महाराज सांगतात. 21 भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. अनेकांना असं वाटतं आता आपलं वय झालं, आता आपण काय करणार, तर तसं नाही आहे. तर महाराजांनी गुरुदेवांनी सांगितलेलं आहे की जो अगदी एखाद्याचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि त्या क्षणाला जरी त्याचं नाम झालंय किंवा त्याच्या काही क्षणांपूर्वीच किंवा आदल्या दिवशी तरीसुद्धा त्याचा उद्धार हा होणार असतो. तरीसुद्धा ते नाम वाया जाणार नसतं. समजा अनुग्रह त्याचा आज झालाय आणि त्याच्यात काही क्षणांमध्ये त्याचा मृत्यू आला आणि तरी त्याने नामाच्या आठवणीत जर त्याचा शेवटचा प्राण गेला तरी त्याची गती पुढे चांगलीच होणार आहे. त्याची गती पुढे त्या साधनेपासूनच सुरू होणार आहे. हे इथे आहे. तसं गुरुदेवांनी पण सांगितलं. एकदा खूप वयस्कर व्यक्ती गुरुदेवांकडे आली होती तेव्हा त्या पद्धतीने होतं की आता माझं वय झालं, आता काय. तर त्यांनी सांगितलं की नाही, असं काही नाही याला वयाचं. असं नाही आहे की मी वयस्कर आहे तर मी आता साधू शकत नाही. तर तसं नाही आहे. जेवढा पण कालावधी जीवनात आहे तेवढ्या कालावधीत आपण साधू शकतो. अगदी आदल्या दिवशी पण नाम मिळालं असेल किंवा आत्ता नाम मिळालं आणि नंतर काही क्षणांमध्ये मृत्यू आहे तरीसुद्धा जर त्या नामाचं स्मरण आपण त्या शेवटच्या क्षणात असेल तरीसुद्धा ते जीवन पुढे त्या नामापासून सुरू होणार आहे. हे संतांची खात्री आहे, संतांचं आहे. त्यामुळे वेळ किती कालावधी आपल्याला कालावधी आहे ह्यापेक्षा किती श्रद्धेने निष्ठेने जेवढा कालावधी आहे किंवा जे काही करतो तेवढा आपण जेवढा काही कालावधी आपण करत असू किंवा आपल्या जीवनात असेल तेवढं आपण मनापासून निष्ठेने आणि श्रद्धेने भावपूर्ण करणं ह्याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे अवधीपेक्षा सुद्धा आपण आपले काय भाव आहेत याला महत्त्व आहे. हे इथे आहे. पुढे सांगतात की श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे. 21 भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. भगवंताची निष्ठा कोणत्याही वयात आणि कोणत्याही अवस्थेत वाढवता येते. 22 संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. खरे म्हणजे अशी अंधश्रद्धा लाभली
तो लवकर सुखी झाला. अशी श्रद्धा असणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. खरे म्हणजे अशी अंधश्रद्धा लाभली, तो लवकर सुखी झाला. अशी श्रद्धा असणे ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आज आपल्यापाशी ती नाही, तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. काही जण असतात की लगेच विश्वास ठेवतात आणि ते नामाला लागतात तर आणि साध्य करून घेतात. तर अशी श्रद्धा महाराज सांगतात अशी अंधश्रद्धा असावी. काही माहीत नाही, काही नाही, कुठले प्रश्न नाही, काही नाही, त्यांनी सांगितलं चालू लागले. तर एवढी म्हणजे अशा पद्धतीची डोळे झाकून श्रद्धा पाहिजे. असं ज्याला आता ते सुद्धा असणं तेवढी, तर ते सुद्धा कृपेचाच भाग आहे. 23 आपणच आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही, यासाठी आपण कोठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. 24 आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये सुद्धा आपण त्याच मार्गाने जावे. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये सुद्धा आपण त्याच मार्गाने जावे. 25 आगगाडीमध्ये ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्त झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्त राहावे. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. 26 आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. 27 परमार्थामध्ये अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तेथे श्रद्धेशिवाय मुळीच चालायचे नाही. 28 भोळेपण ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. जो योगभ्रष्ट असतो त्याच्या अंगीच भोळेपण असते. उदाहरणार्थ कल्याण स्वामी. 29 भगवंताची निष्ठा ही कधी कोणाला हार जाणार नाही, ती कधी कोणापुढे मान लवविणार नाही. भगवंताची निष्ठा ही कधी कोणाला हार जाणार नाही, ती कधी कोणापुढे मान लवविणार नाही. तर कोणासमोर हरू शकत नाही. ज्याची भगवंतावरती निष्ठा जडलेली आहे, तर ती निष्ठा कधी कोणाला हार जाणार नाही, ती कधी कोणापुढे मान लवविणार नाही. 30 तुम्ही आपल्या स्वतःवर जितकी निष्ठा ठेवता तितकी जरी भगवंतावर ठेवलीत तरी आपले काम होईल. 31 व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला समाधान देईल. तर अशा रीतीने इथे आपणाला श्रद्धेविषयी सांगितलेलं आहे. श्रद्धा कशी मजबूत होईल, कशी असावी, तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे काळजी आहे. काळजी ही श्रद्धा खाते. काळजीमध्येच आपलं चिंतन झालं तर श्रद्धा तिथे डगमग होते, श्रद्धा कमी होते आणि मग त्यावेळेला आपलं चित्त अस्थिर झाल्यामुळे कर्माचा जे कर्म आपणाला दिलेलं आहे किंवा आपल्या समोर जे कर्तव्य आहे त्याच्यापासून ढळतो आपण. आणि त्यामुळे कितीही काळजी असली तरी सुद्धा आपणाला महाराजांनी, आपल्या संतांनी इतकं मार्गदर्शन केलेलं आहे की जे घडतं आहे तिथे आपण प्रत्येक घटनेमध्ये भगवंताची इच्छा हे जर आपण स्मरण केलं तर जे घडतं आहे, कोणताही निर्णय, मग कधी कधी त्या निर्णयातनं खूप चांगलाही घडेल, कधी कधी त्या निर्णयातनं असं वाटेल की अरे आपण कसा काय घेतला, असं पण असू शकतं. तर कुठलाही पण ज्या वेळेला घेतला असतो त्यावेळेला तो योग्य म्हणूनच घेतलेला असतो. तर अशा पण परिस्थिती येतील. परंतु जेव्हा आपल्याला दिसतं की आता हे थोडंसं निर्णय घेतलेला थोडासा काहीतरी त्याच्यामध्ये गफलत होते असं जरी दिसत असेल तरी सुद्धा श्रद्धा, निष्ठा कमी होऊ देऊ नये, काळजी वाढवू नये, हे महत्त्वाचं आहे. कारण तात्पुरतं आपल्याला वाटतंय की घेतलेला निर्णय चुकीचा आहे, परंतु कालांतराने ते योग्यच आहे हे आपल्याला लक्षात येणार असतं. त्यामुळे जे घडलंय, जे घडत आहे, जे घडलेलं आहे, जे घडत आहे आणि पुढेही घडणार आहे, ते केवळ ते सर्वच त्यामध्ये भगवंताची इच्छा आहे. भगवंताचं अधिष्ठान आपण ठेवलं, त्या भगवंताची इच्छेने घडतंय असं स्मरून आपण अधिष्ठान ठेवलं तर आपली काळजी कमी होते, काळजी निघून जाईल. आणि काळजी कमी झाल्यामुळे
आपणाला त्याच परिस्थितीत जो घेतलेला निर्णय आहे त्यामध्ये आता पुढे मार्गक्रमण कसं करायचं ह्याचा मार्ग मिळू शकतो आणि मग त्यात उपाय पण मिळू शकतो आणि त्यावरती आपण चालू शकतो. हे महत्त्वाचं आहे. तर निश्चिंत काळजीरहित होणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण काळजी झाली की आपली श्रद्धा डगमग होते. म्हणून हे सर्व काही जे वाचन आहे, महाराजांच्या शिकवणी, आपल्या संतांच्या शिकवणी, ही बोधवचनं ही अशी डोक्यात अशी फिरत राहिली पाहिजेत, ती आठवत राहिली पाहिजेत. नाही का आपल्याला सांगितलंय की 1 वर्षापर्यंत आपण जर अनुभवलं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलं की हे सर्व काही घडतंय ते भगवंताच्या इच्छेने घडतंय. हे जर आपण सराव केला, ह्याचा अगदी मनापासून सराव केला, मग परिस्थिती कोणतीही येऊ देत, कोणताही निर्णय घेतलेला अगदी हितकर असेल किंवा तो घेतलेला निर्णय आत्ता असं वाटतंय की अरे काय घेतला, असं असेल तरी सुद्धा नाही, त्याची इच्छा आहे, त्याची इच्छा, असं जर आपण अनुभवलं तर आपल्याला लक्षात येईल की महाराजांनी सांगितलं की समाधान काय असतं हे तेव्हा अनुभवता येईल. तर त्याच्यामुळे इथे महत्त्वाचं आहे की आपली श्रद्धा डगमग न होऊ देणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काळजी हे सगळ्यात महत्त्वाचं मुद्दा महाराजांनी इथे सांगितलेलं आहे. आता पुढचं जे प्रकरण आहे ते मुद्दा आहे तर ते सुद्धा